अध्यक्ष आदरणीय सद्गुरू गणपतराव कदम गुरुजी यांना विनंती आहे, कृपया आपण आजच्या भागाला सुरुवात करावी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. हा जो ओंकाराची स्तुती करणारा मंत्र आपण बघत आहोत. आपण ओंकाराचं जर चिंतन केलं किंवा अभ्यास केला काय होत? ओंकारम बिंदू संयुक्तम. नुसतं ओम नाही, त्याच्यात बिंदू आला पाहिजे. कसा? ओम. नंतर जे आहे ना ते महत्वाचं आहे. त्याचं साधन म्हणून आपण उपयोग जर केला तर काय होते? बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिना. आपण जर नित्य त्याचं चिंतन केलं तर काय होते? मग नित्यं ध्यायन्ति योगिना कामदम, म्हणजे आपल्या ज्या संसाराच्या इच्छा आहेत, मोक्षदम आणि मोक्ष. कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. अशा ओंकाराला मी नमस्कार करतो असं म्हटलेलं आहे. आपण दररोज म्हणतो, त्याचा अर्थही आपल्याला समजला पाहिजे. म्हणून ओंकाराचं चिंतन केलं पाहिजे. ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्य योगी लोक त्याचं ध्यान करतात. कामदम आपल्या इच्छा आहेत, मोक्षदम मोक्ष आहे. या दोघांना आता आपण कालच्यापर्यंत पाहिलं, जवळपास 18 सूत्र पाहिली आणि त्याच्यात आपल्याला ज्ञाता, चित्त, वृत्ती, आता तुम्हाला शब्द ऐकत नेहमी ऐकण्यात आल्यामुळे त्याचा थोडाफार का होईना आपल्याला बोध होतो. आज जे आहे 19वे सूत्र आहे. कोणत्या पादातलं? कैवल्य पादातील आहे. हे शेवटचं पाद आहे. हा स्थूल अभ्यास आहे. हे संपलं म्हटलं तर आता थोड्या याच्यापेक्षा सूक्ष्म भागात हे सूत्र पुन्हा एक सूत्र घेतलं तर वेदामध्ये कुठं आहे का असं बघायचं आपल्याला. न तत् स्वाभासम दृश्यत्वात्. हे सगळं जे विश्व जे आहे, हे जग जे आहे, हे आपण थोडं विवेकानं पाहिलं. पंचीकरणात सांगितलं पहिलं जे आहे साधन, आत्मा अनात्म विवेक. आत्मा काय आणि अनात्म काय याचा विवेक करणं पहिलं काम आहे. आपण सहज समजते ना, मुंगी आहे ही एक चेतन शक्ती आहे आणि मोठा एका दगड आहे, हा निर्जीव आहे सजीव आहे. आता सामान्यतः आपल्या लक्षात येऊ शकते. म्हणून या दिसणाऱ्या विश्वाचे दोन जे भाग आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ते काय? एक प्राकृतिक परिणामी जड रूप दृश्य आहे. त्याच्यात नेहमी परिणाम होत राहत. जे दिसते ना, आज जसे उद्या राहत नाही. एक बदल प्रत्यक्षामध्ये दृश्याच्या मध्ये बदल होत असतो, तो आपणाला समजत नाही. हळूहळू होत असतो. म्हणून म्हटलेलं आहे एक प्राकृतिक म्हणजे प्रकृतीचा परिणाम म्हणून हे सगळं विश्व दिसू लागलेलं आहे. आणि जड रूप आहे. एखादी वस्तू ठेवली तर त्याला बाहेरून जर दुसऱ्या शक्तीचा धक्का लागला नाही तर ती वस्तू तेथून हालत नाही. किती वर्ष राहते. जड आहे. लहान किती आपलं मच्छर छोटा जरी असला तरी एका ठिकाणी राहत नाही, ते सतत फिरत राहते. हा फरक जगाकडे बघत असताना आपल्या लक्षात आला पाहिजे.
आणि तसंच आपल्या शरीरामध्ये बघितलं पाहिजे. शरीर नेहमी बदलत असते. शरीराची रचना अक्षम रूप एक नाही, हळूहळू दिसते. एखादं लेकरू आपण 2 वर्षानंतर पाहिलं, लहान लेकरू, तर आपल्या लक्षात येते तेव्हा 2 वर्षापूर्वी असं होतं, एक आता ते रांगायला लागलं, चालायला लागलं वगैरे दिसते. त्यांचे जे आई वडील असतात त्याला ते लक्षात येत नाही. दररोज बदलते ना, एकदम थोडंच वाढते ते. थोडं थोडं वाढत जाते. हा जो परिणाम आहे, हा परिणाम विश्वामध्ये होतो, परंतु चेतन तत्वामध्ये हा परिणाम होत नाही. अप्राकृतिक वस्तू म्हणजे ते चेतन स्वरूप द्रष्टा आत्मा आहे. त्याच्या स्वतःचा स्व आभास, त्याच्या स्वतःचा एक प्रकाश आहे. ते ज्ञान स्वरूप प्रकाश आहे. ज्ञान, उदाहरणार्थ आपण गुळ ठेवला, ते 5-10 मिनिटात किंवा अर्ध्या तासात तिथं मुंग्याबरोबर येतात. ते त्यांना कसं समजतं? त्यांच्यात ती शक्ती आहे. आपणाला खराब झालेल्या गुळाचा वास येते, चांगला गुळ आपल्या लक्षात येत नाही. पाहिलं तर लक्षात येत. तसा हा जो प्रकाश जो आहे आत्म्याचा, ज्ञानरूप प्रकाश आहे. आता लौकिक प्रकाश जे सूर्याचा आहे, दिव्याचा आहे, अशा अनेक प्रकार आहेत. हे काय करतात? दुसऱ्या वस्तू दाखवतात. हा जो प्रकाश आहे बाहेरचा, दाखविण्याचं साधन आहे ते. लौकिक प्रकाश जे आहे, जगातला जो प्रकाश आहे, पण ते स्वतःला दाखवत नाही. स्वयंप्रकाश दिसत नाही, ते होत नाही. ते दाखविण्याचं काम करतात, परंतु ते स्वतःला बघत नाहीत किंवा ते त्यांना दिसत नाही, दुसऱ्याला दिसते. म्हणून त्याला दृश्य म्हटलेलं आहे. म्हणून जे स्वतः ज्ञाता आहेत, जे द्रष्टा आहेत, ते दृश्य होत नाही. जे दृश्य आहे ते द्रष्टा होत नाही. आपल्या शरीराकडे असं आपण बघायला शिकलं पाहिजे. भौतिक प्रकाशाच्या मध्ये जसं सूर्य आहे, चंद्र आहे, अनेक प्रकारचा आहे. हे दृश्य हा जे दाखवतो प्रकाश, दृश्याला दृश्य दिसतं, कोणाला? प्रकाशाला दिसत नाही. ते आत्म्याला दिसतं. त्याला ज्ञाता म्हणतो आपण, द्रष्टा म्हणतो. प्रकाशाच्या व्यतिरिक्त आत्मतत्व वेगळं आहे. चित्त दृश्य असल्यामुळे रूपानं त्या ज्ञाताला ते दाखवते, पण चित्त स्वतः द्रष्टा होत नाही. कारण चित्त जड आहे, प्रकृतीचा परिणाम आहे. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे काय होतं ते. म्हणून आणि हे दृश्य, दृष्टा, दर्शन या आपल्या संकल्पना स्पष्ट पाहिजे, तेव्हा जगाचा व्यवहार बरोबर होतो, आपणाला करता येतो. म्हणून म्हटलं आता पुढचं सूत्र जे आहे, 20वं सूत्र काय आहे? एक समये तो भयानवधारणम. वृत्तीचं ज्ञान आहे आपणाला, परंतु ज्ञान कसं आहे? एक ज्ञान झाल्यानंतर दुसरं ज्ञान होते. एकाच वेळी 2 ज्ञान होत नाहीत. आपल्याला असं वाटतं एकदमच दिसायला नाही, ऐकू यायला. इतकी सूक्ष्मता चित्तामध्ये असते की ते बदल होत राहतो. पण चित्रामध्ये एकाच वेळी 2 वस्तू दिसत नाहीत, समजत नाहीत. इतका वेग असतो त्यांचा, इतकी सूक्ष्मता असते. म्हणून वृत्त्यात्मक ज्ञान अनेक प्रकारचं असल्यामुळे त्याला आपण विज्ञान म्हटलेलं आहे. जे दिसते ते, ऐकू येते ते, हा व्यापार चित्त करतो. चित्ताचा व्यापार आहे, त्यालाच आपण विज्ञानरूप चित्त म्हटलेलं आहे. कारण हे जे विज्ञान आहे क्षणाक्षणात नव नव रूप धारण करते. ते नव नव रूप धारण करणं हे त्याचा स्वभाव आहे. आपण त्यांच्याकडे जर बघित राहिलं तर बघता बघता सुद्धा एवढा बदल होतो, आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येक क्षणी बदल होतो. त्याचा 6 महिन्याचं लेकरू 2 वर्षाला पाहिलात,
तुम्हाला मोठं दिसते, आई बापाला काय वाटते, दररोज बदलू लागला त्याला काय लक्षात येत नाही हा बदल. म्हणून असा जीवनामध्ये बदल होतो. आपण चांगले आहोत, विचारानं चांगले आहोत, व्यवहारानं चांगले आहोत, परंतु चांगलं वाईट आपलं आपल्याला समजणं अवघड आहे. ते इतराला समजते. ते पूर्वी हा माणूस असा होता, आज कसा झाला, वाईटाचा चांगला झालेलाही समाजाला समजते आणि चांगल्याचा वाईट झालं हे समाजाला समजते. समाज म्हणजे आत्मतत्वाच्याच गोष्टी आहेत ना, सगळी माणसाची आहे इतकंच नाही. पशु पक्ष्यांना सुद्धा या गोष्टी समजतात. तुम्ही पाहिलं असेल आपले सध्याचे जे पंतप्रधान आहे, त्यांच्या अंगावर सुद्धा पोपट बसलेले होते. हे ज्याचं चित्त निर्मल आहे अशाला पशु पक्षी सुद्धा ओळखतात. म्हणून आपलं चित्त निर्मल झालं, आपल्या प्रत्यक्षाने आपल्या चित्तात जो बदल होत आहे तो आपण ध्यानात घेतला पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मग लक्षात येतं आपली प्रगती होऊ शकते. प्रगती म्हटलं काय, प्रतिभेच्याकडे आपली गती झाली पाहिजे, प्रकाशाकडे आपण गेलं पाहिजे. ते जात असताना सभोवतालचा परिसर आपल्याला लक्षात आला पाहिजे, समजला पाहिजे. चित्तांतर दृश्ये बुद्धी बुद्धेरती प्रसंग स्मृती संकरश्च. एका बुद्धीच्या प्रकाशाकरिता आपण दुसरी बुद्धी मांडली, ह्या बुद्धीला समज दुसरी एक बुद्धी मांडली, असं एक बुद्धी झाली, तिला मानायला दुसरी बुद्धी झाली, पुन्हा तिसरी बुद्धी झाली, कुठंच संपत नाही. ते असं चक्र होते. असं जर होऊ द्यायचं नसेल, अनावस्था प्रसंग याला म्हणतात. कधीच असं म्हणून अनेक वेळ त्या अनेक प्रकारच्या ज्ञानाला जाणणारा एकच आत्माच आहे आणि ते आत्मा इंद्रियाच्या चित्ताच्या द्वारे जाणतो. तो स्वतः काही जाणत नाही, त्याला साधन पाहिजे. ते म्हणून म्हटलेलं आहे, एक वस्तू आपण जाणल्यानंतर, तिचं स्मरण झाल्यानंतर तोपर्यंत आपलं चित्त स्थिर आहे असं मानावं लागतं. म्हणून बुद्धी, विज्ञान, चित्त हे सगळे एकाच अर्थानं थोडा थोडा फरक करून जाणता येतो. बोधही त्यालाच म्हणतात. या आपण या चित्त पाहिलं की चित्त आहे, चित्तांतर दृश्य, चित्ताच्या मध्ये अंतराच्या मध्ये जे दृश्य दिसते त्याला बुद्धी जाणते, ओळखून. परम पद बुद्धी जी आहे हा चित्ताचाच पर्याय, चित्ताचाच प्रकार आहे. म्हणून दुसऱ्या बुद्धीच्या पदाचा आणखी काय दुसरं समजून घेण्याची गरज नाही. म्हणून हे चित्त दुसऱ्या चित्ताला जाणते असं आपण म्हटलं, मग त्या चित्ताला दुसरं चित्त जाणते असं म्हणावं लागते. त्याला अनावस्था प्रसंग असं म्हटलेलं आहे. जसं की सगळं दुनिया जेव्हापासून निर्माण झाले तेव्हापासून काही गोष्टीचा निर्णयच होत नाही. कसं म्हणाल तुम्ही, कोंबडी अगोदर की अंडा अगोदर, कसं सांगणार? आम्हाला अंडा अगोदर. तर कोंबडी नाही ते अंड कसं देईल? म्हणजे अंड अगोदर की कोंबडी अगोदर याचा निर्णय कितीतरी कालापासून चालू आहे. निश्चित काही सांगता येत नाही. आता समजूत करून काहीतरी घ्यावे लागते. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हे पाप कुठून येते, पापबुद्धी मनुष्याच्या मध्ये काय येते याचा शोध ज्याचं त्यानंच करावं लागतं. दुसऱ्याला काय समजेल ते? माणूस आता काही वेळा अत्यंत वाईट माणसं सुद्धा चांगली कामं करताना दिसतात. का? त्रिगुणात्मक चित्त आहे ना. अनेक वेळा दुष्ट बुद्धीनं काम करणाऱ्या माणसाच्या मध्ये एखादी प्रकाश येऊन जातो. त्याचा वाल्याचा वालिम कृषी झाला, कुणामुळं? नारदाच्यामुळं. त्याचं ते कर्म संपलं, नारदाची भेट झाली आणि तो महाकवी झाला. मग आपणाला अशी भेट झाली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा न लगे मुक्ती धन संपदा
संत संग देई सदा. हा संताची संगत, नारदाची संगत वाल्याला झाली, त्यामुळे वाल्ला हा महाकवी. आपलं जे चित्त आहे, या चित्ताच्या मध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात, तो कोण जाणतो? तो आत्मा जाणतो. कोणाच्या द्वारे? चित्ताच्या द्वारे. चित्तात कुठून येतं? बाहेर त्याचं प्रतिबिंब पडतं. ते ज्ञान इंद्रिय जे असतात, ते चित्ताच्या मध्ये त्याचा प्रकाश निर्माण करतात, प्रतिबिंब तयार करतात, आणि मग चित्त ते त्याच्याकडे घेऊन जातं, आत्म्याकडे. म्हणून हा जो परिणाम आहे, सदा ज्ञाता चित्त वर्तयस्त पुरुषस्य अपरिणामात. पुरुषात परिणाम होत नाही, फक्त त्याला ज्ञान होतं. म्हणून हा दृष्टा जो आहे, आत्मतत्व आहे. योगशास्त्राचा विशेष आहे आत्मतत्व. एका दृष्टी. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, एकानं पाहिलं आणि दुसऱ्याला ज्ञान झालं, असं कधी घडत. आपण पाहिलं तरच आपलं, आपण ऐकलंच आपल्याला ज्ञान होतं. आपण ऐकलं दुसऱ्याला सांगू, परंतु ते ऐकलेले तेव्हाचे शब्द जशाला तसे सांगता येत नाही, बदल होऊन जातो ना, तितका बदल होऊन जातो. म्हणून नान्य दृष्ट मन्य स्मरती. आपण पाहिलेलं, आपण अनुभवलेलं दुसऱ्याला कसं स्मरण होईल? तुम्ही सांगितल्यानंतर होईल. म्हणून म्हटलेला ना अन्य स्मरती, ना अन्य दृष्टम अन्य स्मरती. एकानं पाहिलं आणि दुसऱ्याला समजलं, असं कधी होत नाही. हा नियम आहे. म्हणून हा दार्शनिक विषयाचा सर्वमान्य सिद्धांत आपण म्हणतो. म्हणून तर म्हटलं बा, त्यानं खाल्लं तर तुझं काय पोट भरते काय? तुला पोट भरायचं, तुला खावं लागते. त्याप्रमाणे या जगाचा अनुभव आपण स्वतः घेतला पाहिजे. नाहीतर यांना ऐकलं त्यानं पाहिलं असं होत नाही, संकर होईल. मग ते त्याच्यात काय ज्ञान राहणार. का अनुभवलेले अनुभव अन्य व्यक्तीला अनुभवाच्या स्मरण करून घेता येत नाहीत. म्हणून स्मृती जी आहे, सांकर जर येऊ द्यायचा नसेल, तर आपण स्वतः त्याचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून नित्य स्थिर चेतन तत्व आहे, आत्मतत्वात सगळ्याचा दृष्टा आहे, हेच योग्य आहे. पुढे आता 22वे सूत्र आहे. चितेर प्रतिसंग्रमया सदाकारा पत्त स्वबुद्धी संवेदनम. चिती शक्ती, चिती शक्ती म्हणत चेतन आत्मा. हा चेतन आत्मा अपरिणामी आहे, त्याच्यात काही परिणाम होत नाही. आत्म्यात जे आहे प्रतिसंक्रमण चित्तामध्ये होत, आत्म्यात होत नाही. आत्म्यात कधीही परिणाम होत नाही. तेव्हा इंद्रियांची प्रणाली, इंद्रियात नेहमी चित्ताला स्वतःला काय दिसतं का? इंद्रियाच्या द्वारे दिसत. एखादा माणूस बहिरा असेल तर त्याला केवढंही मोठं सुंदर गाणं त्याला काही समजत नाही, इंद्रिय नाही ना, इंद्रिय बधीर झालेला आहे. त्याप्रमाणे त्या एखाद्या आपल्या साधारण मुंग्या जर आल्या तरी आपल्याला काही समजत नाही, काय तितकं बधीर झालेलं असते ना. त्याचं ऑपरेशन करताना डॉक्टर इंजेक्शन देते, तेवढा भाग बधीर होतो, त्याची संवेदना होत नाही ना. हे जर असं संपूर्ण जगात आहे, साधू संत महात्मे हे जे आहेत असे आपल्या स्वरूपात तल्लीन झाले की जगात काय व्हायला त्यांना काही त्याचा समज येत. कारण काय, तुकाराम महाराज म्हणतात, अनिक दुसरी मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासून या. काय पांडुरंग आणि जागृती स्वप्नी पांडुरंग, पडली वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुधा, तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ ये ध्यान विटेवरी. म्हणून चित्त त्याच्यात रंगलं पाहिजे. ते चित्ताच्या मध्ये जसे चित्र रेखतात तसा या सगळा अनुभव त्याच्यात आला पाहिजे. म्हणून चित्ताला विषयाचा आकार झाला, तो परिणाम चित्ताला झाला की ते चित्त काय करते, चेतन आत्म्याच्या संपर्कात येते. तेव्हा आत्म्याला त्या विषयाकार चित्ताचा बोध होतो. हा विषय आहे. चित्ताला समजत नाही, ते त्या आत्म्याला समजत.
म्हणून सांगितलं चित्तेर प्रतिसंग्रमा तदाकारा प्रत्यव तत् आकार त्याला प्राप्त होतो. स्वबुद्धी संवेदन तो बुद्धीद्वारे त्याला जाणतो. म्हणून येथे सगळ्या प्रकारचे विषय चित्तामध्येच राहतात. दृश्य तिथंच असते ती. म्हणून चेतन अपरिणामी नित्य आत्मा जो द्रष्टा आहे, नित्य चेतन सत्व आहे, तो त्याच्या स्वरूपात जेव्हा असते त्यावेळी बाहेरच्या विषयाचा संपर्क येत नाही. द्रष्टा स्वरूपी अवस्थान. ज्यावेळी सगळ्या वृत्तींचा निरोध होतो त्यावेळी आत्मा आपल्या स्वतःच्या रूपामध्ये असतो. मग तदा द्रष्टू स्वरूपी अवस्था स्वतःच्या रूपामध्ये तो राहतो. म्हणून विषय बोधाच्या वेळी आत्म्यात कोणताही दुसरा विकार नसतो. जे त्यानं जाणू लागलेलं आहे तेवढंच असतं. आणि असं जर होऊ लागलं तर त्याचा काही त्याला ज्ञान होत नाही. तो घाबरून जातो, गोंधळून जातो. मला काय समजत म्हणतो तुम्ही बोलायला हो, पण आम्हाला काही समजेना झालं ना, का चित्ताच्या मध्ये गोंधळ झालं, म्हणजे चित्त स्थिर नाही. म्हणून दृश्याचा अनुभव द्रष्ट्याला आत्म्याला जर घ्यायचा असेल तर चित्त कसं पाहिजे, अनन्य पाहिजे. त्या वस्तूची संबंधित चित्त पाहिजे. चित्त त्या वस्तूला केव्हा जोडल्या जाईल, तेव्हा इंद्रिय असतील, ज्ञान इंद्रिय असतील तेव्हा. ज्ञानेंद्रियांचा आणि चित्ताचा संबंध आला नाही आत्म्याला काय बोध होणार आहे. म्हणून ही जी शृंखला आहे, बाहेर दृश्य आहे, त्या दृश्याला बघणारे इंद्रिय आहे, इंद्रियालाही दिसत नाही, त्याच्या चित्त असलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले की बाबा तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ ध्यान विटेरे. पांडुरंगाचं ध्यान तो करू लागला आणि किती दिवस रात्र पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणजे झाले, त्याला दुसरं काही दिसत नाही. मग तो सुखरूप होतो. म्हणून म्हटलेला आहे बा दृश्योपरक्तम चित्तम सर्व अर्थम. म्हणून ज्यामुळं चित्त द्रष्टा दृश्याच्या प्रतिबिंबानं प्रतिबिंब झाल्याच्या नंतर ते त्या आत्म्याकडे घेऊन जाते. म्हणून त्याला चित्ताच्या मध्ये काय सर्व अर्थ आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध 5 विषयी चित्ताच्या मध्ये असतात. म्हणून त्याला म्हटलेलं आहे दृष्टवृत्तम चित्तम सर्व अर्थम. सगळ्या प्रकारचे अर्थ म्हणजे विषय. आणि म्हणून म्हटलेलं आहे सगळे अर्थ चित्तामध्ये राहतात. म्हणून त्याला चित्तम सर्व अर्थम. चित्त सगळ्या अर्थाला समजून घेणार आहे. म्हणून ग्राह्य वस्तू जी आहे बाहेर आहे, सगळे विषय ग्राह्य आहेत. वस्तू अनुभूती ज्ञान आत्म्याला कसं होईल ते तो स्वतः करून घेत नाही. त्यासाठी इंद्रिय त्याला जोडले जातात त्या विषयाने. आणि विषयाला इंद्रिय जोडल्यानंतर तेच इंद्रिय चित्ताला जोडल्या जातात. मग चित्त अंतर्मुख होऊन आत्म्याकडे जातो. वस्तू बाहेरच असते, वस्तू काय मध्ये जात नाही. त्या प्रकारे आत्मा त्या वस्तूचा द्रष्टा होतो. द्रष्टा म्हणजे पाहणारा, अनुभव घेणारा. कारण चित्त सत्व प्रधान मानलेलं आहे. ते अर्थाला प्रकाशक करते ते. म्हणून त्याच्यात ग्राह्य विषयाचं ग्रहण करण्याची शक्ती आहे. हे करण बाह्य इंद्रियांना लागून अंतरचित्तापर्यंत असतात. बाह्य विषय सगळ्या वस्तू बाहेरच आहेत ना, आणि ते इंद्रियांच्या प्रतिबिंबित होतात तेव्हा चित्त जे आहे विषयाचा आकार धारण करतो. आपण जाऊ लागलो, एकदम वाघ दिसला, वाघ तळाचा एक नाही, ते वाघाचं चित्र जे आहे चित्ताच्या मध्ये पडते. कशामुळं पाहिल्याच्यामुळं. आणि ते वाघाचं चित्र त्या चित्तामध्ये आलं की ते आत्म्याला समजते, आत्म्याचे संबंध होऊन जाते. मग ते पळा आता इथून. आता बाह्य वस्तूचा असा बोध करण्याचं मुख्य साधन चित्त आहे. आणि चित्त इंद्रियासहित चित्त आहे. नुसतं चित्ताला काय समजते. म्हणून या प्रकारे बाह्य वस्तूला ग्राह्य म्हणतात, ग्राह्य आहेत. आणि सगळी इंद्रिय का ग्रहण करणारी आहेत.
ते साधन आहे. म्हणून म्हटलं आत्मा ग्रहिता द्रष्टा आहे. ग्राह्य वस्तू ग्रह ग्रहित आत्मा आहे. म्हणून या तीन स्तरावरून आपण बाह्य वस्तूचं ज्ञान आपण करून घेत असतो. म्हणून अनुभव आत्म्याला होतो, देहाला होत नाही, आत्म्याला होतो. म्हणून चित्त जे आहे, आत्म्याचं प्रयोजन काय आहे, तर आत्म्याला भोग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष सिद्ध करण्याचं काम चित्त करतं. चित्तामुळे हे सगळं होतं. एक साधन आहे चित्त, ते स्वतः काही करत नाही, फक्त त्याची जोड लावून देते. म्हणून चित्ताची सर्व अर्थता आहे. चित्त हे मला नको कधीच म्हणत नाही. जे दिसल ते बघत राहते, जे आवाज कानावर राहते ऐकत राहते, ते कोणाला नको म्हणतच नाही. म्हणून विषयाचा आकार जे चित्त करतं, कोणत्या बाहेर चित्त बाहेर वस्तूंचा आणि बाहेरचा चित्तात जाते जाणून देण्याचं मुख्य काम करते ते. म्हणून आता आत्म्याच्या साक्षात संपर्कात राहण्याचं चित्तामध्ये शक्ती साधकानं आणून दिली पाहिजे. आता चित्त बाहेर चाललं तुम्ही माझा प्रयत्न करू दिला तर ते म्हणून दृष्टत्वाचा आरोप केला जातो. म्हणून वास्तविक आत्मा भोगता आहे, द्रष्टा आहे. म्हणून दृष्टा अन्य दृश्य भोगता म्हणून समक्ष आपणाला संबंध जोडता आला पाहिजे. चेतन आत्मा द्रष्टा आहे आणि त्या आत्म्याला आपण जाणून घेता आलं पाहिजे. म्हणून आत्म्याच्या बरोबर जे चित्त राहते त्या चित्ताची आपणाला जाणीव झाली पाहिजे. म्हणून तदसंख्ये वासना अभिचित्रमुखी पदार्थ संहते कारित्वात. आत्म्याच्या बरोबर जे चित्त आहे त्या चित्त तसा बोध आत्म्याला होतो. म्हणून प्रकृतीचा संबंध चित्ताशी आहे ना. म्हणून शुभ असो अशुभ कर्म असो चित्त त्याची निवड करत नाही, त्याच्यात बुद्धी विवेक करते काय चांगलं काय वाईट आहे. म्हणून त्यापासून अगणित वासनांचा योग चित्ताच्या द्वारे मध्ये साधला जातो, त्याचाच आशय तयार होतो. म्हणून चित्त स्वयं कर्म वासनापासून कोणताही लाभ किंवा हानी चित्ताला काहीच त्याचा संबंध नाही. म्हणून अनुकूल प्रतिकूल अशी अनुभूती चित्त आत्म्याला नेहमी देते, त्याची निवड आत्मा विवेक बुद्धीनं करतो. म्हणून साधनच जे आहे चित्त साधन आहे. या विविध वासनांचं साधन रूपात चित्रित झालेलं चित्त आहे. म्हणून सर्व काही आत्म्यासाठीच हे विश्व निर्माण झालेलं असतं. म्हणून प्रत्येक परार्थ करतो, म्हणजे जे संघटित झालेले असतात दुसऱ्यासाठी कष्ट करतात. म्हणून जर हे पर संघात आपल्याला समजलं नाही तर आपलं जीवन कृतार्थ होणं अवघड आहे. म्हणून पर असमोत तत्व असावे. प्रकृतीपासून पुरुष हा अगदी भिन्न आहे हे नीट ज्ञान झालं पाहिजे. कारण आत्मा असंमत आहे आणि सगळं जग संमत एकाला एक जोडून आहे. म्हणून भोग अपवर्ग हे प्रयोजन आहेत. समस्त संघात यथा असते तर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या विश्वाशी आपला संबंध आहे. विश्वाला सोडून आपण कुठेही जाऊ शकत नाही, कारण त्याच्याशी त्याचं शरीरच त्याचं स्वरूप आहे ना. मग कसं जाणार. म्हणून विषय जे आहेत विषयाच्या मध्ये आपलं चित्त कोणत्या विषयात आहे ते मला समजायला पाहिजे. वस्तुता सगळं जगत त्रिगुणात्मक आहे. आपलं चित्त त्रिगुणात्मक आहे, आपला देह त्रिगुणात्मक आहे, आपला संबंध त्रिगुणाशीच येतो. म्हणून तो प्रकृती कोणत्याच परिणामाला आत्म्यापर्यंत नेते पण त्याला त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून म्हटलं पुरुष जो आहे आत्मा जो आहे अत्रिगुण आहे, त्याच्या त्रिगुण नाही, अपरिणामी आहे, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. जेव्हा योग समाधीच्या द्वारे जड प्रकृती आहे हे समजते, चेतन आत्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा सर्व विचारधारा स्वयंरूपानं समाप्त होतात.
म्हणून यासाठीच आपल्याला नेहमी प्रयत्न करावे लागतो. तदसंख्ये वासना विचित्रमपि परार्थम सौमते कारित्वा. जितक्या वस्तू जगात ते त्यांचे नसतात, तर त्या सगळ्या आत्म्यासाठी असतात. म्हणून माणसाने चित्त स्थिर ठेवून त्याचा विचार केला पाहिजे. असं आता आपण 24 सूत्र पाहिले. आता पुढे थोडे राहिलेले आहेत आता.